माझी गाय चंद्रा सुद्धा उचलून नेली त्या रांगेने. मागल्या वेळी या लांडग्यांचा बंदोबस्त करण्यासाठी आपण कमी प्रयत्न केले का, पण कशाचाच उपयोग झाला नाही. मी असं ऐकलंय तो गायींसोबत गेलेली आमची मुलं परत येत नाही तोपर्यंत घोर लागलेला असतो नुसता. दिवसेंदिवस गोकुळातील गुरांची संख्या वाढली असल्यामुळे जवळपासची गुरणे अपुरी पडू लागली आहेत. गुरांना पोटभर चारा मिळावा यासाठी आमच्या बाळकुटुंबांना वनातून उभं जावे लागते. म्हणूनच आपण आपल्या सर्व इथली वस्ती उठवून जवळपास पाणी, मुबलक हिरवीगार वृंदावनात स्थलांतरित करावी असे मला वाटतं. हो नंद महाराज, पण वर्षानुवर्षे आपल्या भूमीत नांदलो, मग हे ठिकाण सोडून उगाच वृंदावनात कशाला जायचं? वृंदावन निसर्ग सौंदर्याने भरले आहे. तिथे नाना तऱ्हेचे पक्षी, प्राणी, फुले, फळा वृक्षांच्या राया आहेत. शिवाय वृंदावनाजवळून वाहणाऱ्या यमुनेच्या पाण्यामुळे तिथे चाराही मुबलक प्रमाणात आहे. याच यमुनेच्या खोलवर अंतरावर असणाऱ्या एका डोहात कालिया नावाच्या एका महासर्पांनी आपले राज्य प्रस्थापित केले आहे. मी असे ऐकलंय आमच्या प्रश्न आहे हा, त्यांच्या जीवापेक्षा काय महत्वाचे आपल्यासाठी? पण गुरांचा चाऱ्याचा प्रश्न तेवढा महत्वाचा आहे. त्यासाठी आपल्याकडे उपजीविकेचे दुसरे कोणतेच साधन नाही. तीच आपली खरी मालमत्ता आहे. अशा प्रकारे चर्चेला अगदी उदाहरण आले होते. प्रत्येक जण आपले म्हणणे रेटून धरू लागला. गोंगाट सुरू झाला. शांत शांत व्हा सगळे. विषयाच्या दोन्ही बाजू तुम्ही सगळ्या गोपाळांनी ऐकली. तुम्हाला काय वाटतं ते मन मोकळेपणाने सांगा. कारण कुठलाही महत्वाचा निर्णय घेताना मावळत्या पिढीने उगवत्या पिढीचा विचार लक्षात घेणे हिताचं असतं. आमच्या वतीने श्रीकृष्ण बोलेल. सर्व दृष्टीने माझ्यापेक्षा ज्येष्ठ व श्रेष्ठ अशा वडीलधाऱ्यांना मी काय सांगणार? श्रीकृष्ण, निडर होऊन बोल. आम्हाला खात्री आहे योग्य तेच बोलशील तू. माझ्या आईबाप तुला जे योग्य वाटतं ते मी सांगतो. आपले जीवन सर्वस्वी आपल्या गाईच्या दुग्धावर अवलंबून असल्याने आपण वृंदावनास निश्चितपणे जावे. आता प्रश्न त्या कार्याचा आहे, पण त्याला घाबरण्याचे काहीच कारण नाही. आपली परंपरा दुसऱ्यांना भिवून पळण्याची नाही, तर जरा बसून पळविण्याची आहे. अगदी बरोबर. तशीच वेळ आल्यावर त्यांना मारण्याची परंपरा आहे आपली. तेव्हा या सगळ्याचा विचार करून आपण वृंदावनास निर्धास्तपणे जावे असे मी माझ्या बलराम दादाच्या व माझ्या इतर सवंगड्यांच्या वतीने नम्रपणे सांगू इच्छितो. आता वृंदावनात जायला नाही. श्रीकृष्णाच्या या छोट्याशा पण प्रभावी व आश्वासक बोलण्याने सर्व लोक भारावून गेले व वृंदावनात जाण्यास तयार झाले. तिथल्या प्रसन्न वातावरणामुळे सगळेजण
आता तरीच होता. जरा नजर चुकली की झाला काय. जाऊ दे, असेलच इथे कुठेतरी, किंवा गेला असेल आपल्या मित्रांबरोबर खेळायला. पोटात कावळे आवडायला लागले की येईलच घरी. पण तो येईपर्यंत माझं मन नाही लागत. आता काय नवीन भांडण घेऊन येणार काय माहिती. कंटाळली काय नाही तक्रारींना. ह्याला ना काहीतरी कामात गुंतवलेच पाहिजे. किती दिवस चालणार आहे असं. बघता बघता किती मोठा झालाय तो. पण मला आठवतो तो दिवस, त्या दिवशी तो माझ्या पोटी जन्माला आला होता. किती विलभनीय रूप होतं ते. त्याच्या त्या रूपावर राहणारी पहिली स्त्री होते मी. बुद्धवा, मोहित केलं होतंस रे तू मला. म्हणून तर तुला जराही नजर करावंसे वाटत नाही. अरे माझी नजर जराही हटली ना तर तुझ्यावर संकट घेतं बघ. मला आठवते, तू 8 दिवसांचा असेल तेव्हा ती पुतना राक्षसी तुला मारायला आली असेल. कुणी पाठवलं असेल बरं तिला. पण तू संकटांना घाबरत नाहीस. मला मात्र तुझ्यावर येणारे संकट बघून मला नेहमीच तुझी काळजी वाटते रे. पुतना आली, सुराने तर वादळाचे रूप घेऊन तुला चक्क हवेतच उचलून गेले, तरीही तू डगमगलं नाही. संकटाला घाबरायचं नसतं, त्यावर शक्तीने, युक्तीने, कल्पनेने मात करायची असते. हेच जणू तू सांगत राहिलास. जो संकटाला हरवतो तोच खरा कृष्ण असतो. कृष्णा, तुझ्या जीवाची काळजी करण्यातच माझा जन्म गेला जणू. पण तुला काय त्याचे. तू तर ते आपल्या खेळण्यात, गवळण्याची मडकी फोडण्यातच गुंग असतो. अरे असा एकही दिवस जात नाही की कुणी तुझी तक्रार घेऊन आलं नसेल. तू आणि तुझी मित्रमंडळी वैताग आणले जीवाला नुसता. तू मला एकदा काय म्हणाला होतास माहिती आहे. गाय ही वासराची आईच असते ना, जशी तू माझी आई आहेस. मग गोकुळातील गवळी दही, दूध, लोणी मथुरीला नेऊन विकतात. त्यासाठी वासराच्या हक्काचे दूध सुद्धा नेतात. तेसे का करतात आई, सांग ना. कृष्णा, तुझ्या या प्रश्नावर तर मी निरुत्तर झाले होते रे. तुला काय उत्तर द्यावे हे कळतच नव्हते. मात्र या प्रश्नाचे उत्तर मला त्या दिवशी कळले की तू आणि तुझे मित्र वासरांना दूध पिण्यासाठी का सोडता, दही दुधाची मडकी का फोडता, आणि तुझ्या तक्रारी घेऊन येणाऱ्या गवळणी सुद्धा केवळ तक्रार घेऊन न येता तुला बघायला येतात. ते सुद्धा मला त्या दिवशी कळले होते. मी वेळीने मात्र त्याच्या आत्मविश्वासातून तुला सुखराला बांधले. पण तू तर कृष्णाच ना, तुला बांधायला दोर कसा पुरायचा. तू एकदा खेळता खेळता यमुनेच्या डोहात गेलेला चेंडू आणण्यासाठी गेला होतास. तिथेही तुला कालिया सापाने पकडले होते. हा निरोप मिळाल्यावर मी डोहाकडे धावले. बराच वेळ झाला तू डोहातून बाहेर आलाच नाहीस, म्हणून मी मूर्छित होऊन पडले. पण तू कालियाबर्दलकडून चेंडू घेऊनच आलास. त्या दिवशी अख्खं गोकुळ किती आनंदात गेलं होतं. तू स्वतःचा जीव धोक्यात घालून प्रत्येक वेळी गोकुळावर आलेले संकट दूर केले आहेस. तू मातीशी खेळता खेळता मातीचा एक गोळा तोंडात टाकला होतास. मी तुला आ करून तोंड उघडायला लावले तेव्हा तुझ्या तोंडात संपूर्ण ब्रह्मांडाचे दर्शन मला घडलं. तेव्हा समजले की साक्षात परमेश्वराने माझ्या पोटी जन्म घेतला आहे. कृष्णा, गोवर्धन पर्वत करंगळीवर उचलून तू तर कमालच केलीस. आम्हा गोकुळवासियांचा तो पुनर्जन्मच होता. त्या दिवशी तू नसता तर अख्खं गोकुळ संपलं असतं. पण केशवा, तू खरंच माझा मुलगा होतास का रे. मी तुझी जन्मदात्री की पालन करते. माधवा, तू माझ्या पोटी पुन्हा जन्म घे. मला तुझ्या आई होण्याचं भाग्य लागू दे. यातच मी माझ्या आयुष्याची धन्यता मानेन. जय श्री कृष्ण. भारत अभ्युत्थानं धर्मस्य तदाचारं युगाम्यहं. जेव्हा जेव्हा पृथ्वीवर सगळीकडे अत्याचार व अनाचार माजतो आणि धर्माचा ह्रास होऊ लागतो, तेव्हा धर्माचा उद्धार करण्यासाठी, अत्याचार रोखण्यासाठी तेव्हा पृथ्वीवर कृष्ण जन्म घेतो. त्यापैकीच कृष्ण जरासंधाच्या वधाची गोष्ट सांगण्यात येत आहे. मी लवाळे.
जय श्री जय श्री कृष्ण. माझे नाव नील अनिल लवाड. आज मी तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहे. माझ्या गोष्टीचे नाव जरासंधाचा वध. एकदा धर्मराज युधिष्ठिराला वाटलं की आपण राजसूय यज्ञ करावा. त्याने ती इच्छा श्रीकृष्णाला बोलून दाखवली. श्रीकृष्ण म्हणाले, राजसूय यज्ञ करणं वाटतंय तितकं सोपे नाही. राजसूय यज्ञाचे महात्म्य असे आहे की ज्याने सर्व दिशांना विजय मिळविला आहे त्यालाच हा महायज्ञ करता येतो. परंतु यास अपवाद जरासंध असेल. धर्मराज म्हणाले, हा जरासंध कोण? श्रीकृष्ण म्हणाले, प्रगत नावाचा एक राजा होता. त्याला 2 राण्या होत्या. त्या दोघीही प्रसूत झाल्या. परंतु बघता तर काय, दोघींनाही अर्ध शरीर असलेलं मूल झालं. तेव्हा त्या दोघींनी त्या मुलांचे तुकडे 2 दिशेत फेकून दिले. त्याच वेळी तेथून जरा नावाची राक्षसी चालली होती. तिने ते तुकडे एकत्र केले व एकमेकांना जोडले. मग त्याचे जिवंत मूल झालं. ते रडायला लागलं. तिने ते मूल राजवाड्या राजाला आणून दिलं. तिने ते तुकडे एकत्र केले होते, त्याचा संध केला होता. म्हणून प्रगत राजाने त्या बाळाचे नाव जरासंध असे ठेवले होते. जरासंध हा मगध देशाचा पराक्रमी परंतु क्रूर व दुष्ट राजा होता. त्याने 88 राजांना बंदिस्त करून ठेवले होते. तो त्यांना खूप जड असे, पुरांसारखं वागवत असे. अशा 100 राजांनी यज्ञात आहुती देऊन त्याला चक्रवर्ती सम्राट होण्याची इच्छा होती. जर या दुष्ट जरासंधाचा वध केला तरच हा राजसूय यज्ञ होईल व त्याने बंदिस्त केलेले सर्व राजांची सुटका होईल. तेव्हा धर्मराज युधिष्ठिर श्रीकृष्णाला म्हणाले, प्रभू, आपल्या मार्गदर्शनाशिवाय हे अशक्य आहे. तेव्हा श्रीकृष्ण म्हणाले, युद्ध केले तर अनेक सैन्याची हत्या होणार व त्याला पराजित करणेही अशक्य आहे. आपण थोड्या वेगळ्या मार्गाचा अवलंब करूया. मग श्रीकृष्ण, अर्जुन आणि भीम या तिघांनी ब्राह्मणाचे वेश घेतले व ते जरासंधाच्या राजधानी गिरिव्रजाला निघाले. थोड्या दिवसात ते राजधानीत पोहोचले. राजधानीत पोहोचल्यावर त्यांनी राजधानीतील जयस्तंभ तोडला. नगारे फोडले. फुलबलांकडून त्यांच्या माळा हिसकावल्या. मग ते राजवाड्यात घुसले. राजवाड्यात जरासंध होता. तो श्रीकृष्णाला म्हणाला, तुम्ही ब्राह्मण असून असे का वागताय? देहबोलीवरून ते ब्राह्मण नसून क्षत्रिय आहे हे श्रीकृष्ण हे जरासंधाने ओळखले. तेव्हा जरासंध त्यांना म्हणाला, तुम्हाला काय हवे आहे? तेव्हा श्रीकृष्ण म्हणाले, आम्हाला दान हवे आहे, परंतु आम्हाला धान्य किंवा खाद्यपदार्थ नको. आम्ही क्षत्रिय, तू आमच्याशी कुस्ती करावी हे दान आम्हाला हवे. तेव्हा श्रीकृष्णाने आपण त्याचा जुना शत्रू श्रीकृष्ण व पांडूचा पुत्र भीम व अर्जुन असल्याचे रहस्य श्रीकृष्णाने उघड केले. जरासंध संतापला. तो श्रीकृष्णाला म्हणाला, हे श्रीकृष्ण, तू तर गवळ्याचा मुलगा आहेस आणि हा अर्जुन फक्त धनुष्य बाण चालवितो. तुम्ही दोघेही माझ्याशी कुस्ती खेळण्याची योग्यतेचे नाही. श्रीकृष्ण म्हणाले, जरासंध, आपल्या शक्तीचा एवढा गर्व चांगला नाही. माघारी घे व बंदिस्त केलेले सर्व राजांची सुटका कर. जरासंध मोठमोठ्याने हसू लागला व म्हणाला, अशक्य. हिंमत असेल तर मला कुस्तीमध्ये हरवा आणि त्यासाठी हा भीमच मला थोडा बरा वाटतोय. हे भीमा, मी तुला आव्हान देतो, माझ्याशी कुस्ती लढ. थोड्याच वेळात त्या भीमाला हरवून मी तुम्हा तिघांनाही त्या राजांसोबत बंदिवासात टाकतो. असे म्हणून जरासंधाने भीमासोबत कुस्ती खेळण्यास सुरुवात केली. दोघांमध्ये तुंबड युद्ध झाले. दोघेही तुल्यबळ होते. भीमाने जरासंधाच्या शरीराचे 2 तुकडे केले. परंतु काय आश्चर्य, दोन्ही तुकडे आपोआप एकत्र आले व जरासंध पुन्हा जिवंत झाला. जिवंत झालेला जरासंध पुन्हा एकदा भीमावर धावून आला. तेव्हा श्रीकृष्णाने एक काडी घेतली, उभी मधोमध मोडली. काडीचा उजव्या हाताला तुकडा डाव्या बाजूला टाकला व डाव्या हाताला तुकडा उजव्या बाजूला टाकला. भीमाला तिथून बरोबर समजली. भीमाने पुन्हा एकदा जरासंधाच्या शरीराचे 2 तुकडे केले. आता मात्र त्याने उजव्या बाजूचा भाग डाव्या बाजूला टाकला
भीम व अर्जुन या तिघांचाही जयजयकार होऊ लागला व जरासंधाच्या बंदिवासातून सर्व राजांना त्यांनी मुक्त केले. जरासंधाचा अतडा दूर झाला व धर्मराज युधिष्ठिराचा राजसूय यज्ञ निर्विघ्नपणे पार पडला. या गोष्टीवरून आपल्याला अशी शिकवण मिळते की कोणतेही युग असो त्यात नेहमी अधर्माचा व दुष्ट प्रवृत्तींचा नाश होऊन नेहमी सत्याचाच विजय होतो. सत्यमेव जयते. बोला श्री कृष्ण भगवान की. कार्यक्रम में हो जाने किन किन को तंग करता है, कभी माखन चुराता है, कभी वस्त्र चुराता है, कभी गोपियों की हांडियां फोड़ता है। इधर आ, तुम्हें बांधती हूँ अभी ओखली से। आओ इधर। हंसो मत, बड़ी हंसी आ रही है। अरे भैया ये लो बांधो। भैया थोड़ा ना दर्द हो रहा है। भैया आगे से ऐसा नहीं करोगे, आपकी हर बात मानूंगा। मुझे क्षमा कर देना कान्हा, मैंने तुम्हें इतना बड़ा दर्द दे दिया, कोई क्षमा करोगे ना? आप मेरा हित चाहते हो ना? सुबह आपने मुझे दर्द सिर पे भी झूलने दिया था ना? वैसे मेरा तो दर्द आशीर्वाद जैसा ही होता है। कभी तो देखो ना दिल को ठीक है।
नाटक बघितले, छान गाणं ऐकलं, नृत्याचा आनंद देखील घेतला, तरीही आपला कार्यक्रम अपूर्णच वाटतोय. अरे, जोपर्यंत हा नटखटकरिया व त्याचे सवकडी दहीहंडी फोडत नाही तोपर्यंत त्याची सांगता होणं शक्यच नाही. पण त्याआधी मी प्रमुख अतिथींना विनंती करते की त्यांनी मंचावरील आपले स्थान ग्रहण करा.